बंद केला तुम्ही हा करा आधी जाऊन द्या चला हार घ्या ना सांगतोय ना काही करा करा गाडी बोलवा त्यांना विचारा जेणेकरून त्यांनी असंच केलं आमच्या गुन्हा काय करायचं हो हो आम्ही होऊन देणार नाही अजिबात होऊन देणार नाही त्यावेळेस भेटन त्यावेळेस एक तर तुझा काही संबंध नाही त्यांनी बोलायला पाहिजे आमचा संबंध नाही म्हणजे माझे वडील आहेत ते. हा. काय संबंध नाही काय म्हणजे समजत आहे आमचा संबंध कसा राहील म्हणता तुम्ही? तुम्ही सगळ्यांनी फायदा तुम्ही कसं काय म्हणता साहेब आम्ही- तुम्ही ह्यांना मिळालेले आहेत का तुम्ही म्हणताय संबंध नाही म्हणजे यांना मिळालेले आहेत का तुम्ही आम्हाला सांगा ना आम्हाला वाट नाही का तो तुम्ही हो फोन करा गोष्टी करू नको असं तुला समजून सांगतोय तुझ्या आयुष्याचं वाटोळ करून घेऊ नको सरकारी लोक आहेत ते काय फालतूचे नाहीये आम्ही त्यांना आडवीत नाही आमचं आणि पण ऑर्डर झाली आहे ना सगळी हो तहसीलदारानं 801, 802, 804, 805 बांधायला असलेला रस्ता आज 4 वर्षापासून बंद आहे. तर आज खुला करायचा तर त्याच्यातही राखेल ओतून घे. त्याचं सर असं आहे, आम्ही याला नम्रतेपूर्वक सांगितलेलं आहे सगळं केलं त्यावेळेस. या रस्त्याला जवळजवळ 80 वर्षाचे म्हातारे विठोबा अमृता काळी म्हणून आमचे चुलते. आमच्या आजोबा पंजोबांच्या पिढीपासून इथून वहिवाट होती, म्हणजे आजपर्यंत कुणी अडवला नाही आणि आत्ताच अडथळा आलेला. कधी अडवलं इथं उभी केली आणि त्यांना असं उचलून नेलं. मी त्यांना कंटिन्यू असं पाठीवरती घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. कायद्याने करू तोपर्यंत आम्ही आतापर्यंत सगळे कायद्याने केले आणि आज ह्यांनी असा कायदा मोडला केलं म्हणजे नाही का, म्हणजे तर तिथून आम्हाला आमच्या साईडने सर्व साईड सगळीकडूनच आमच्या साईडने निकाल लागलेला तरी सुद्धा त्यांना मान्य नाही. आपल्याला फोटो काढायचा बस होईल ना साहेब. तो गरजेचा म्हणजे कसं आहे नम्रता घेतल्या त्याच्यात तू घरी जातो का जा घरी घरी गेली का घरी आज महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्र रस्ता चळवळीच्या माध्यमातून निमोने गावचा हा एक आनंद रस्ता आज या ठिकाणी वहिवाटीचा रस्ता आज खुला होत आहे. अनेक संघर्षानंतर आपल्या तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब मस्के साहेब यांनी विशेष प्रयत्न करत या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल भूमी अभिलेखालय सर्वांना आदेश देत मंडल अधिकारी आपले खरात साहेब चळवळीचे प्रसिद्धी प्रमुख रवींद्रजी खुडे सर विजय कृती समितीचे अध्यक्ष विजयजी शेलार साहेब या ठिकाणी काळे साहेब असे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या ठिकाणी समन्वयातून असा रस्ता खुला झालेला आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं असं वातावरण झालेलं आहे. महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा संघर्ष न करता प्रेमाने
अशा पद्धतीने रस्ते खुले झाले तर एक प्रगतीचा महामार्ग या ठिकाणी खुला होणार आहे आणि मोठ्या संघर्षानंतर पोलीस प्रशासन असेल, मंडलाधिकारी असेल, महसूल प्रशासन असेल, भूमी अभिलेख सर्वांचं या ठिकाणी चळवळीच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो.